परळींनी लोकशाहीची एकूणच गनिमा ठेवली होती देशभरात, त्या परळीमध्ये असं दुर्दैवी आहे हे प्रकार जे घडलेत ते बापरे. पण ताई, रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे की परळीमध्ये असा प्रकार घडला, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं घडलेलं आहे? असं घडलं असतं तर मी 5वी लोकसभा आम्ही हँडल करतोय आणि आतापर्यंत जेव्हा विरोधी पक्षात होतो 15 आमदार तेव्हाही ते असंच म्हणाले. त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि थोडं त्याला म्हणतो आम्ही खेड्याच्या भाषेत चिरी नेसल्याचं लक्षण दिसते. या निवडणूक झाल्यानंतर अशा घटना घडल्या असं त्यांचं म्हणणंच त्यांचा आत्मविश्वास आहे. एक रोहित पवार यांनी अशाच पद्धतीचं जे वक्तव्य आणि ट्विट जे आहे संजय विखे यांच्या संदर्भात पण केलं होतं. पैसे वाटले जात आहेत, पैसे पकडून देतोय आम्ही, अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी त्या निवडणुकीत केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.